हे कचरा टाकून हे म्हणून अशी बॉटल बनवली. सो हे आता फोर्ट एरिया आहे. इथं सगळी माहिती दिलेली आहे जुन्या फोर्टची, कसं होतं बंदर. हा आता मी सायकल घेऊन आलो आहे, तुम्ही बघितलंच मला. हे अशी काय काय फोटोज आहेत इथं फॉर ओल्ड कोची फोटोग्राफ्स. असे काय फोटोवरनं दिसत नाही चांगलं, पण द गुड लोकेशन. हे बुकिंग ऑफिस, तिकडं माझी सायकल. आता आम्ही फोर्टला जाणार आहे, कोची फोर्ट. बऱ्याच ठिकाणी मी व्हिडिओ काढले नाही. ही आमची सायकल डोंबिवलीवरनं एर्नाकुलमवरनं कोचीमध्ये फिरतोय. चला बाय. हा असा व्ह्यू आहे इथं बघा. ब्युटिफुल रोड, very old buildings. फोर्ट कोचीला आता पोचतोय मी. एकदम थंड एरिया आहे त्याच्यामध्ये. सो यू कॅन सी गुड ओल्ड पेंटिंग्स. एकदम सावलं राऊंड बिल्डिंगमध्ये ब्युटिफुल. पेंटिंग्स बनवलेले आहेत, एकदम स्वच्छ रस्ते आहेत. आणि या स्वच्छ रस्त्यांवर अशी वेगळंच बिल्डिंग बनवलेली आहे. आत्ता मी मागून आलो इथं बघा, हे झाडं वगैरे मस्त, ॲम्बियन्स व्हेरी गुड. फोर्ट ऑफ कोची असं एक अजून ब्युटिफुल बिल्डिंग कॉम्प्लेक्सेस, गार्डन. हे काय मस्त झाड आहे बघा, एकदम जबरदस्त झाड आहे. तो हे तर खाऊ गल्ली टाईपचं काय इथे आहे, कोचीन फोर्ट. आणि इथं सगळं समुद्राच्या ठिकाणी वळलेलं आहे. टॉवर रोड इथं आहे. व्हेरी नाईस लोकेशन. ब्युटिफुल ब्युटिफुल ट्री. So this is archaeological survey काय बिल्डिंग ऑफ केरला आर्किओलॉजिकल म्युझियम ऑफ केरला. 35 रुपीज तिकीट आहे. इथं मी माझी सायकल पार्किंग केलेली आहे. आणि इथं काय आहे या म्युझियममध्ये हे आपण चेक करूया नक्कीच. ही माझी सायकल डोंबिवली ते एर्नाकुलम जंक्शन, एर्नाकुलम ते जंक्शन टू आज कोची फोर्टमध्ये फिरती आहे. तो चला बघूया आपण. सो इंट्रोडक्शन टू द वेस्टर्न बंगलो ऑफ कोची. ही सर्व इथं माहिती आहे. ट्रेड लिंक्स विथ अरब्स बाय मनी चायनीज स्पायसेसचं ट्रेडिंग एव्हरीथिंग. सो ही इन्फॉर्मेशन इकडे अवेलेबल आहे. वेस्टर्न बंगलोची माहिती आहे इथं. हे इथं फोटोग्राफ्स आहेत वेस्टर्न बंगलोचे. हे पोर्चुगीजच्या वेळी जे बनवलेले आहेत ही सगळी इथं इन्फॉर्मेशन आहे.
बॅस्टन बंगलो कोची. सो कोचीची तर खूपच हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आहे या बंगल्यामध्ये. ओल्ड फोटोग्राफ्स, great preservation of history at this location. समुद्राच्या लाटा, कोची बंदरगाह हा बंगलोचा परिसर. शिपली होऊ नये असं बनवलं आहे. इथे पण काय मागे बाजूला आर्किटेक्चर दिसते. 5 रुपये डिस्काउंट दिला, सुट्टे नसतात म्हणून. मी ऑनलाईनवाला नाही आहे. ब्युटिफुल बंगलो, मस्ट विजिट लोकेशन. हे बघा, इथं तुम्हाला दिसतंय आर्किटेक्चर. नाईस कूल लोकेशन आय वुड से. Missed the bus of my destination yesterday, but trying to learn something different from my mistakes. See the Western Bungalow of Cochin. So this is one more location of Fort Kochi. फोर्ट कोची म्हणजे ही लोकेशनचं नाव आहे. असं काय फोर्ट वगैरे असं तिथं काही नाही आहे. हे पूर्ण मस्त एरिया आहे, पॉश एरिया. इथं बरे हेरिटेज बिल्डिंग्स आहेत, स्पायसेसचे मॅन्युफॅक्चरर्स आहेत. सगळे हेरिटेज इन्फॉर्मेशन ऑफ कोची अशी आहे. सो आणि हे इट इज अ व्हेरी व्हेरी क्लीन एरिया आणि काय म्हणतात ते सुपर एरिया. तिकडं बाजूला समुद्र तळ आहे, त्यामुळे अजून लोक येतात फिरायला लहान मुलांना वगैरे. आणि 1-2 पॉईंट आपण बघितलीच. सो इट इज समथिंग लाईक फोर्ट कोची हा अगोदरच्या एरियाचं नाव आहे, त्यामुळे असा फोर्ट पडलेला आहे. आपल्या लक्षात येतं की फोर्ट म्हणजे काहीतरी गड असेल, पण गड काही नाही आहे, फोर्ट एरिया असं नाव आहे. सो हे कोची बंदरगाहवर आहे. हे हार्बर ब्रिज आहे, ह्याच्यावर मी आता उभा आहे. बढिया आहे. तिथं मी आता गेलो होतो फोर्टला, कोची फोर्टला, आणि नंतर माटनचेरीला. तिकडे सगळे ओल्ड बिल्डिंग्स आहेत. माटनचेरीला बरंच काही मार्केट एरिया आहे. मार्केट एरियामध्ये बरेचसे वेगवेगळे शॉप्स आहेत चांगले चांगले. मी काय व्हिडिओज काढत बसलो नाही, कारण की इट इज समथिंग टू बी व्ह्यूड. असं फोटोग्राफीमध्ये आपल्याला खूप वेळ जाईल. इज अ डिफरंट मार्केट, एकदम जबरदस्त. क्लिनिनेस नंबर 1 इन एर्नाकुलम, रिअली नंबर 1. आणि लँग्वेज प्रॉब्लेम आहे इथं खूप मोठा, बट आत्तापर्यंत तरी सर्वाइव्ड आहे, काही इश्यू नाही आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे इथं, लँग्वेज प्रॉब्लेम. In God's country, few people are like God. They help, not everyone. So आता हे हार्बर ब्रिजवर आहे. तो पुढं ब्रिज दिसतो तुम्हाला, त्याला हार्बर ब्रिज म्हणतात.
चला आता माझा व्लॉग संपत आहे. इफ यू लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट नक्की करा. परत भेटूया. आता आपला सफर होता सकाळचा कोची फोर्ट आणि मटनचेरी माझ्या सायकल सफर.